आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम शृंखलेचा 131वा भाग असेल. सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून ऐकता येतील. संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य यांचा मानवी मनावर परिणाम होतो. उत्तम कार्य करण्याची प्रेरणाही यातूनच मिळते. लोकप्रबोधन, लोकशिक्षण तर होतेच, पण लोकसंस्कारही होतात. भजन हे देखील लोकसंस्काराचं सर्वोत्तम माध्यम आहे. यातूनच व्यक्ती निर्माण होत असते आणि तोच समाजाचा अमूल्य ठेवा असतो, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित खासदार भजन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील विजेत्यांना गडकरी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि सक्षमीकरणाचं काम समन्वयानं करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या. त्यांनी काल गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय इथं विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समित्या सक्षम आणि सक्रिय ठेवण्यासाठी त्यांचे नियमित ऑडिट करण्याचे निर्देश चाकणकर यांनी दिले. नागपूर महानगरपालिका आणि होप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मनपा शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कम्प्युटर लिटरसी कार्यक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना लहान वयातच संगणक ज्ञान, कोडिंग कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणं हा आहे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्क्रॅच या कोडिंग भाषेचं प्रशिक्षण दिलं जात आहे. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती इथं 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या डोक्यातील धोकादायक रक्ताची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. गाठीमुळे मुलाच्या डोळ्यांवर दबाव येऊन दृष्टीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. अनुभवी डॉक्टरांच्या चमूनं केलेल्या ऑपरेशननंतर मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आली. नागपुरात आज 16.6 इतक्या किमान तर 33 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. आज आणि उद्या आकाश अंशतः अभ्राच्छादित राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.